या चतुर्थीला बनवा तुमच्याही घरी मस्त असे आंब्याचे मोदक, मऊ लुसलुशीत, खूप टेस्टी झाले होते। आणि मी इथं कोणतेही फ्लेवर यूज नाही केलाय। मी फ्रेश आंबे आणले होते बाजारातनं, त्याचा गर काढला आणि घरातच मोदक केलात। मस्त असं उकडीचे मोदक येते आणि खूप टेस्टी झाले होते, खूप म्हणजे खूप टेस्टी लागत होते। तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया। इथं मी आंबा घेतला होता, मी हापूस आंबा वापरलाय। तुम्ही याच्या जागी कोणताही आंबा घेऊ शकता, फक्त तो गोड, चवीला गोड असला पाहिजे। आंबट आंबा नको आहे, नाही तर आपले मोदक सुद्धा आंबट लागतील आणि ते खायला चांगले लागणार नाही। खूप सोपी रेसिपी आहे। जर रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तुम्हाला काय वाटलं तर मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तुम्ही। मी इथं 1.5 आंबा घेतला होता, म्हणजे 1 आंबा अख्खा आणि 1 अर्धा आंबा घेतला होता। त्याला मी व्यवस्थित कट केलं, त्याचे छोटे छोटे काप केले आणि ते मिक्सरमधनं आपल्याला बारीक करून घ्यायचं। म्हणजे ते आंब्याचा गर आपण काढतो तसंच आपल्याला सेम ते काढून घ्यायचं आणि एका साईडला ठेवायचं आहे। इथं मी 1 नारळाचं करत होते, तुम्ही ह्याच्या जागी 2 नारळ घेतले, म्हणजे तुम्हाला कितपत मोदक बनवायचे तुम्ही तेवढं नारळ घेऊ शकता। त्याला मी व्यवस्थित फोडलाय। नारळ फोडताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण त्याला खवतो तर नारळ व्यवस्थित दोन्ही साईडनी सेम फुटला पाहिजे, म्हणजे तो खवताना पण व्यवस्थित आपल्याला खवला जातो। बरोबर मधोमध नारळ फोडायचा आणि त्याला व्यवस्थित खवायचा। जर तुमच्याकडे खवायचं म्हणजे काही साधन नसेल तर तुम्ही नारळ पूर्ण फोडून त्याच्यावरचं जे साल्ट असतं ते काढून, म्हणजे आपला नारळाचा फक्त पांढरा भाग घ्यायचा आहे आपल्याला, आणि ते तुम्ही खिसणीच्या मदतीने खिसू शकता। लक्षात ठेवा की आपल्याला नारळ वाटायचं नाही, म्हणजे बारीक नाही करायचा मिक्सरमध्ये, नाहीतर त्याचे मोदक आपले चांगले नाही होणार, आपलं सारण चांगलं नाही बनणार। तर कधी पण मोदकासाठी नारळ खवायचा किंवा मग त्याला त्याचे जे वरचं साल आहे ते काढून, म्हणजे फक्त पांढरा भाग आहे त्याचा, तो खिसणीच्या मदतीने खिसून घ्यायचा। या प्रकारे बघा मी पूर्ण नारळ खवून घेतलाय आणि मस्त बघा सगळं पांढरा नारळ, म्हणजे आपल्याला ते काळं नारळाचा भाग टाकायचंच नाहीये, नाही तर आपला जो मोदक आहे ते दिसायला छान पण नाही दिसणार, सारण सुद्धा चांगलं होणार नाही। तूप घेतलंय कढईमध्ये, 2 चमचे घेतले, त्यामध्ये खवलेला नारळ टाकलाय। वेस्ट काहीच करू नका, आपण इतकं महाग सामान वापरतो आणि म्हणून अजिबात काहीच वेस्ट करू नका। व्यवस्थित पुसून सगळं घ्या। 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित हे नारळ तुपामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याचा जो ओलसरपणा आहे ना तो जायला पाहिजे, तिथपर आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। मला फुल गॅसवर 5 ते 10 मिनिटं लागले। तुम्ही कसं त्याला परतताय आणि कितपत तुम्ही सारण बनवणार आहे तेवढं वेळ तुम्हाला लागेल। व्यवस्थित बघा पूर्ण असं कोरडं झालं नारळ, म्हणजेच खोबरं, की त्यामध्ये आपल्याला जे पण आंब्याचा गर करून ठेवला होता ते ॲड करायचं आहे। खूप जास्तही करू नका, सारण आपलं म्हणजे व्यवस्थित झालं पाहिजे। मी एका नारळाला इथं 5 ते 6 चमचे गर वापरला होता। जितपत थोडा गर काढून ठेवा, कारण मी पुन्हा सांगते आपल्याला जेव्हा पीठ तयार करायचंय मोदकाचं तेव्हा सुद्धा ते आपल्याला गर म्हणजे लागणार आहे, त्यासाठी सुद्धा ठेवा। व्यवस्थित बघा 5 ते 10 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचंय। थोडंसं पुन्हा आपलं सारण घट्ट म्हणजे कोरडं व्हायला पाहिजे। आणि जितकं मी नारळ घेतलं होतं तितकंच मी गूळ ॲड केलाय त्यामध्ये, आणि त्यापेक्षा थोडा कमी गूळ केला, म्हणजे आंबा कितपत गोड आहे तेवढं तुम्ही गूळ त्यामध्ये ॲड करा। तुम्ही टेस्ट करून सुद्धा बघू शकता, पण मोदक आहे म्हटल्यावर गोड मोदकच चांगले लागतात खायला। पुन्हा 5 मिनिटं परतल्यावर तुम्ही बघू शकता रंग किती छान आलाय। आपण कोणत्याही प्रकारचा रंग नाही वापरला, इथं कोणत्याही प्रकारचा फ्लेवर नाही वापरायचा, आंब्याचा फ्रेश आंबा घेऊनच हे बनवायचं। इतकं सोपं, इतकं टेस्टी होतात ना हे मोदक, खूप
आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करा। ह्यामध्ये खसखससुद्धा ॲड केली जाते, पण माझ्याकडं नव्हती अवेलेबल म्हणून मी नाही टाकली। खसखस टाकताना थोडीशी खसखस भाजायची, त्याला थोडीशी बारीक करायची मिक्सरमध्ये। जर तुम्हाला अख्खी खसखस आवडते तर तुम्ही अख्खीसुद्धा ॲड करू शकता, किंवा थोडीशी खलबत्त्यामध्ये बारीक करून सुद्धा त्यामध्ये टाकू शकता। मी तर फक्त ड्रायफ्रूट्स टाकले होते। आता ड्रायफ्रूट्स टाकून 5 ते 10 मिनटं पुन्हा सारण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि खरंच बघा रंग किती छान दिसतोय। त्यामध्ये आता मिल्क पावडर ॲड करूया। मिल्क पावडर मस्त असं टेस्टी लागतात। तुम्ही मिल्क पावडरच्या जागी खवासुद्धा वापरू शकता, पण मी इथं फक्त मिल्क पावडर ॲड केली आहे। आता पुन्हा 5 ते 10 मिनटं सारण कोरडं होईपर्यंत परतून घेऊया व्यवस्थित। एका नारळामध्ये इथं कमीत कमी माझे छोटे मोदक भरपूर 25 ते 30 झाले होते, कारण छोटे छोटे केले होते मी, जास्त मोठे नव्हते केले। जर मोठे केले तर 12 ते 15 आरामात ह्याच्यात मोदक होतात। बघा सारण किती मस्त, रंग किती छान आलाय। ड्रायफ्रूट्स पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये टाका। आता इथं पीठ मळून घ्या। त्यामध्ये 2 कप पाणी घेतलंय मी। थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ, तूप ॲड करायचं आहे आणि चवीनुसार साखर ॲड करायची। मीठ नक्कीच टाका। आंब्याचा गर मी म्हटलं होतं आपल्याला लागणार आहे, तर ते मी 2 ते 3 चमचे ॲड केले त्यामध्ये पाण्यामध्ये। मस्त आता गर आणि पाणी मिक्स करून घेऊया। आणि मिक्स करता करताच पाणीला मस्त अशी उकळी येईल। एका ज्या म्हणजे प्रमाणानेच हे वापरा, ज्या प्रमाणाने मी तर 2 कप पाणी घेतलं होतं, तर मी 2 कपच पीठ ॲड करणार आहे। तर पिठाचं प्रमाण बघा, खूप जण आहेत जे म्हणतात की आमचं पीठ पातळ झालं, खूप घट्ट झालं, मोदक फुटतात आहे, चिरतात आहे। तर ह्याचं कारण हेच आहे की पीठ आणि पाणी व्यवस्थित मोजूनच घ्या। मी इथं 2 कप पाण्यामध्ये 2 कप पीठ टाकलं होतं, व्यवस्थित बघा मिक्स केलं। ही जी प्रोसेस आहे ना, त्याला अजिबात घाई नका करू, कारण की आपलं पीठ बघा व्यवस्थित मऊ आणि मस्त असं लुसलुशीत व्हायला पाहिजे, जेणेकरून आपले मोदक खूप छान होतील, तुटणार नाही, फाटणार नाही, चिरा पडणार नाही। आणि जेव्हा आपण पाण्यामध्ये साखर तर चवीनुसार असते, कारण की पीठ थोडंसं म्हणजे टेस्टी लागावं म्हणून, नाहीतर कधी कधी सारण छान लागतं पण वरचं जे पीठ आहे ते पिठूळ लागतं। तसं नाही हवं म्हणून थोडंसं मीठ, साखर आणि तूप नक्कीच ॲड करा। झाकण ठेवूया। 5 ते 10 मिनटं मस्त अशी वाफ येऊन द्यायची आहे, म्हणजे आपलं व्यवस्थित परफेक्ट असं पीठ शिजून निघेल। बघा मस्त अशी वाफ आली होती। आता पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचे, म्हणजे आपल्याला मळता पण येईल। आता इथं मी पावभाजी स्मॅशर असतं त्यांनी मिक्स करते पीठ। खूप गरम असतं पीठ, तर हाताने बिलकुल मळू नका। ह्याच्या जागी तुम्ही ग्लास किंवा तांब्याच्या मदतीने पण त्याला रेंगसू शकता। आपल्याला फक्त एकजीव करून घ्यायचं हे पीठ। थोडंसं गार होईपर्यंत तुम्ही ग्लासच्या मदतीने किंवा पावभाजीच्या स्मॅशरने त्याला मिक्स करू शकता, आणि तुमच्या हाताला चटके नाही लागणार तर मग हाताने सुद्धा हे मळू शकता। मी आधी स्मॅशरने व्यवस्थित मिक्स केलं होतं। हाताला थोडंसं तूप लावून घेतलंय आणि आता पिठावर पण तूप टाकलं होतं, हाताला पण लावून घेतलंय। मस्त असं आता पीठ मळून घेऊया। गरमच आहे पीठ, पण इतकं पण नाही आहे की माझ्या हाताला चटके लागतील, पण थोडंसं म्हणजे पीठ गरम असलं ना तरच ते व्यवस्थित मळलं जातं। आपल्याला खूप मऊ असं पीठ करायचं आहे। जोपर्यंत ते मऊ नाही होत तोपर्यंत पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि तुपाचा हात लावा, पीठ व्यवस्थित मळलं जातं। खूप मस्त असं मऊ पीठ झालंय बघा। आता मस्तपैकी आपण मोदक करूया। तुम्हाला जर हाताचे मोदक आवडत असतील आणि बनवता येत असतील तर तुम्ही ते बनवू शकता, पण मी इथं साच्यामध्ये बनवले होते मोदक। दिसायला पण छान दिसत होते आणि मला छोटे छोटे मोदक पाहिजे होते म्हणून मी साच्यात बनवलं। खूप इझी आहे साच्यात बनवणं। साचा घेतला होता, त्यामध्ये एक गोळा छोटासा घ्यायचा आहे पिठाचा, ते साच्यामध्ये टाकायचं आहे
मोदकाचा साचा तुम्हाला कुठेही अवेलेबल, भांड्याच्या दुकानात गेला ना तरी तिथं मिळून जाईल. ह्यामध्ये खूप वेगवेगळे म्हणजे मोठा छोटा साईज असतो, तर तुम्ही कोणताही साईज घेऊ शकता जो तुम्हाला आवडेल. मध्ये व्यवस्थित बघा होल करून घेतले मी, म्हणजे आपल्याला आता ते सारण त्यामध्ये भरता येईल. खूप जास्तही पिठाचा वापर नका करू, नाहीतर सारण कमी पीठ जास्त आणि खायला पण ते चांगले लागणार नाही. खूप वेळा काय होतं, पीठ जास्त होतं तर ते पिठूळ लागतं मोदक, तर असं नाही करायचं आहे आपल्याला. आता मी सारण घेणार आहे आणि त्यामध्ये सारण ॲड करणार आहे. सारण पण बघा तेवढ्याच साईजचं घेतलं होतं. व्यवस्थित सारण आता त्यामध्ये टाकायचं आहे, आपल्याला दाबायचं आहे, प्रेस करायचं आहे, कारण खालपर्यंत सारण जायला पाहिजे. आता पुन्हा पिठाचा गोळा घ्यायचा आहे, त्याला हाताच्या मदतीने चपटा करायचा आहे आणि ते आता आपल्याला बंद करायचं आहे त्याचं तोंड. आणि बघा ही प्रोसेस करताना व्यवस्थित करा. खूप वेळा काय होतं, म्हणजे माझ्याकडनं पण सुरुवातीला होत होतं, खूप वेळा जेव्हा आपण वर पिठाचा गोळा चिपकवतो तर तो चिपकताना व्यवस्थित चिपकतो, पण जेव्हा आपण स्टीम करतो मोदक, जेव्हा आपण मोदकला व्यवस्थित वाफ देतो तेव्हा खाली आपण काय ठेवणार, म्हणजे केळीचं पान. माझ्याकडे केळीचं पान अवेलेबल नव्हतं म्हणून मी साधं नॉर्मली शोचं झाडचं पान घेतलं होतं, ते ठेवलं होतं. तर खूप वेळा त्याला चिपकतं आणि खालची जी साईड आपण जॉईंट केली आहे मोदकाची ती त्याला चिपकते, म्हणून तसं काहीच न होता व्यवस्थित मोदक चिपकवा. आता बघा सगळे एक एक करून मी पाण्यात बुडून मग मोदक ठेवते. मी तुम्हाला दाखवते मी पाण्यात कसे मोदक बुडवले. एका वाटीत पाणी घेतले आपलं साधं पाणी, त्यामध्ये मोदक बुडवायचे आणि ते एक एक करून आपल्याला ठेवायचे खाली. तुमच्याकडं म्हणजे तुम्ही हे मोदक कशामध्ये पण स्टीम करू शकता. मी खाली पाणी ठेवले पातेल्यात, एक चाळण ठेवली आहे, त्याच्यावर पान ठेवले आणि हे मोदक त्यावर ठेवले होते. मोदक ठेवताना पण चिपकून नाही ठेवायचे, नाहीतर ते एकमेकांना चिपकून बसतील. म्हणून व्यवस्थित मोदक ठेवा, मोकळे सुटसुटीत ठेवा मोदक. आणि तुम्ही हे मोदक स्टीम करताना तुम्ही इडलीच्या भांड्यात सुद्धा करू शकता. इडलीच्या भांड्यात सेम जसं आपण इडली ठेवतो तसेच हे मोदक ठेवू शकता. खाली तुम्ही पान टाका किंवा त्याच्या जागी तुम्ही तूप लावलं तरी चालेल. आता सगळ्या मोदकांवर केसर टाकते. केसर ऑप्शनल आहे, पण दिसायला छान दिसतात म्हणून मी केसर लावते, बाकी काहीच नाही. तुम्हाला ॲड करायचे तुमच्याकडे असेल केसर तर तुम्ही लावू शकता, नाही लावलं तरी चालेल. बघा म्हणजे जेव्हा आपण साच्यात बनवतो ना मोदक, एक सारखे दिसतात मोदक, दिसायलाही छान दिसतात. आता स्टीम करण्यासाठी झाकण ठेवल्यावर आणि आपल्याला कमीत कमी 20 मिनटं तरी स्टीम करायच्यात. म्हणजे पाणी आपलं मी जेव्हा मोदक ठेवत होते तेव्हा ते काही व्यवस्थित पाणी उकळलं नव्हतं, पण जेव्हा मी मोदकला झाकण लावलं तेव्हा पाणी उकळायला लागलं. म्हणून आपल्याला व्यवस्थित मस्त अशी स्टीम करून घ्यायच्यात. आणि मोदक स्टीम झाल्यावरच ते छान लागतं. तर बघा मी हे व्हिडिओ बनवत होते ना तेव्हा खूप फास्ट मी व्हिडिओ पळवला आहे. तर बघा किती छान मस्त असे स्टीम होतात ते मोदक. या गणेश चतुर्थीला नक्की हे मोदक घरी ट्राय करा. कसे वाटतात तुम्हाला मोदक ते मला नक्कीच कळवा. मस्त बघा वाफ आली आहे, एकदम किती छान दिसतात ते. प्लेटमध्ये सगळे मोदक व्यवस्थित काढून घेतले होते मी. थोडंसं थंड करा मोदक मगच ते काढा, नाहीतर खूप डेंजर असे चटके लागतात हाताला. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. मस्त मोदक एन्जॉय करा आणि नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा की तुमचे मोदक कसे झाले होते.